नमस्कार. विवेक साहित्य मंच, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे मराठी ग्रंथालय, विदिशा विचार मंच, शिल्पकार चरित्रकोश, युवा विवेक आणि मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज हे साहित्य संमेलन, नुक्कड साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. अर्थात आजचा दिवस जो आहे तो अगदी मोठ्यांसाठीचा आहे, तरुणांसाठीचा आहे, आणि उद्याचा दिवस जो आहे बालसाहित्य संमेलन ते लहान मुलांनी परिपूर्ण असणारं असं असणार आहे. या सगळ्या 2 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सगळे रसिक श्रोते यांचं मनापासून स्वागत करते. आता खऱ्या अर्थाने आपलं आजच्या संमेलनाला सुरुवात झालेली असली तरी देखील या व्यासपीठाची जी सुरुवात आहे ती 2019 साली झाली आणि विक्रम भागवत यांच्या संकल्पनेतून साकारलेला नुक्कड कथा विश्वचा जो ग्रुप होता तो ग्रुप विवेक साहित्य मंचशी एकरूप झाला आणि त्या एकरूपपणातून आपण गेली 6 वर्ष, हे 7वं वर्ष आहे, 6 वर्ष आपण सातत्याने नुक्कड साहित्य संमेलन दरवर्षी घेतो आहोत. आणि मगाशी आर्या म्हणाली तसं की त्याची भाजणी चढती आहे. विवेक व्यासपीठाची निर्मिती झाली तीच मुळात साहित्यकेंद्री व्यासपीठ असावं या उद्देशाने. कोणत्याही विचारधारा साहित्याला अमान्य असत नाही. याच विचाराने आपण विविध विचारांना केंद्रस्थानी ठेवून गेली 6 वर्ष साहित्य संमेलन घेत आहोत. साहित्याने प्रचारकी असण्यापेक्षा निखळ असावं आणि निखळपणातून साहित्य वाचलं जावं ही भूमिका आपल्या सगळ्याच संमेलनांमागे असते. संमेलन वर्षातून एकदा होत असलं तरी आपण सातत्याने वर्षभर विविध परिसंवाद, चर्चासत्र, अलक सादरीकरणाचे किंवा कवी संमेलनासारखे वेगवेगळे कार्यक्रम घेतो. त्यामध्ये कधीतरी अभिवाचनांचाही कार्यक्रम आपण जाणीवपूर्वक घेत असतो. खरं तर आजकाल साहित्याची संवितालक्षी समीक्षा मागे पडण्याच्या काळामध्ये समीक्षेतून साहित्याचा विचार व्हावा या उद्देशानेही आपण अनेक परिसंवादांचं आयोजन वेळोवेळी करत आलेले आहोत. हे व्यासपीठ जसं साहित्यकेंद्रीय असलं पाहिजे तसंच ते तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी खुलं असलं पाहिजे या उद्देशाने आपण सातत्याने तरुण आणि लहान मुलं कशी येतील याचा विचार करत असतो. त्याचबरोबरीने एकंदरच या सगळ्या साहित्य विश्वामध्ये मूलगामी काही परिणाम घडवून आणायचं असतील तर येणारी पिढी अधिकाधिक ह्या सगळ्या क्षेत्राकडे, साहित्याच्या क्षेत्राकडे वळावी अशी यामागची सगळी भूमिका आहे. आणि मला वाटतं या सगळ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये बघायला मिळेल. गेले 6 महिने म्हणजे जेव्हा साहित्य संमेलन करायचं जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या शनिवार रविवारी असं ठरतं तेव्हा साधारण जूनपासून साहित्य संमेलनाची सुरुवात होते. आणि पहिला फोन मला वाटतं मी आनंद गाठीकरांना करते की आपण संयुक्त विद्यमाने आपलं संमेलन करूया आणि अर्थात त्यांचा आनंदाने होकारच येतो आणि मग आपल्या एकूण सगळ्या कामांना वेग येत जातो. त्या कामांना वेग येण्यामध्ये मग मार्गदर्शक समिती ठरते, मग कार्यकारी समितीची निवड होते आणि विषय ठरवणं, त्या विषयांशी निगडीत असणारे विषयतज्ञ शोधणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना आमंत्रित करणं, अशी एक कामांची एक मालिका सुरू होते. आणि त्या सगळ्या गोष्टी जूनपासून सुरू झाल्या की साधारण डिसेंबरला त्या एकदम पीकला असतात आणि जानेवारीत आपलं संमेलन सुरू होतं. यावर्षी या सगळ्या दरम्यान एक ऐतिहासिक घटना घडली, ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तो दर्जा मिळाल्यामुळे अर्थात आपल्या साहित्य संमेलनाची थीम अभिजात मराठी हीच असणार असं आपसुकच ठरून गेलं. आणि म्हणून मग आपण त्या दृष्टीने काही परिसंवादांचं, कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अर्थात जेव्हा मराठी भाषेसंदर्भातला आणि एकूणच साहित्य व्यवहारामध्ये मराठी भाषा कशी वापरली जाते असा जेव्हा विचार समोर आला तेव्हा वरखेडे सरांचं नाव या सगळ्यामध्ये पुढे आलं आणि त्यांनी एका फोनवर होकार दिला यायला.
तर आसावरी काकडेंनी अगदी एका फोनवर त्या येते म्हणाल्या, हे जे साहित्याविषयीचं प्रेम आहे ना ते फार मोलाचं वाटतं. आणि अर्थात विवेक साहित्य मंचवर आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांवर कायमच प्रेम करणारे सदानंद मोरे सर, त्यांनी अगदी समारोपाच्या सत्राला येतो असं लगेचच कळवलं. म्हणजे अशा दिग्गजांनी सतत एका फोनवर येणं हीच मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते आहे. अर्थात मिलिंद शिंत्रे, आनंद काटीकर, रुपाली शिंदे, अभिजित तिटे यांच्यासारख्या अभ्यासकांनी या संमेलनाला येण्यासाठी होकार देणं ही गोष्टही मला फार महत्त्वाची वाटते. आणि आत्ता विविध माध्यमातून साहित्याच्या क्षेत्रात जी नवीन पिढी रुजू पाहते आहे, त्यातले प्रांजली देशपांडे, स्वानंद बेदरकर, अनिरुद्ध प्रभू, सुचिता घोरपडे, गीतेश शिंदे यासारख्या तरुणांनी देखील अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचं मान्य केलं, हेही मला महत्त्वाचं वाटतं. यावर्षी जयवंत दळवी, नारायण धारप, वसंत दावतार, माधव आचवल, राजा मंगळवेडेकर, योगिनी जोगळेकर, भालचंद्र फडके, रमेश मंत्री या सगळ्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि त्यांचं स्मरण मला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आवर्जून करावंसं वाटतं आहे. आणि त्या सगळ्यांच्या स्मरणाचं एक प्रातिनिधिक मानवंदना म्हणून आपण आज नारायण धारप यांच्या भयकथेचं अभिवाचनही करण्याचं घातलं आहे. त्यामुळे त्यांना या सगळ्यांची आठवण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने करणं मला फार औचित्यपूर्ण वाटतं आहे. खरं तर साहित्य संमेलनं ही साहित्यिकांची स्नेहमिलनं असतात. त्या स्नेहमिलनासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण दिवसभरामध्ये केलेलं आहे. आणि या सगळ्या आयोजनात केलेल्या उपक्रमांचा आणि परिसंवाद चर्चासत्राचा सगळे रसिक श्रोते आनंद घेतील, आनंद मिळवतील आणि या सगळ्या संमेलनाला भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा वाटते आहे. धन्यवाद. धन्यवाद अर्चनाताई. यानंतर फर्ग्युसन कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री विजय तडके सर यांना मी स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विवेक साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नुक्कड साहित्य संमेलन आणि बाल साहित्य संमेलन आज 4 व उद्या 5 जानेवारी रोजी आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर सर, डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर श्रीकांत आंबडेकर, पुणे मराठी ग्रंथालय, डॉक्टर रमेश वरखडे सर, डॉक्टर आसावरी काकडे मॅडम, डॉक्टर मिलिंद शिंत्रे, स्वानंद बेदरकर, कीर्ती जोशी, प्रांजली देशपांडे, देवेंद्र भिडे, इतर मान्यवर जे आज या ॲम्फी थिएटरमध्ये उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. गेली 7 वर्ष नुक्कड साहित्य संमेलन हे भरवलं जातं आहे आणि त्याचा सर्वजण आपण आस्वाद घेत आहात. हे 7वं वर्ष आहे. आजही आणि उद्या आज होणारं साहित्य संमेलन हे कदाचित सर्वांसाठी असेल किंवा प्रौढांसाठी असेल आणि उद्याचा दिवस हा बाल साहित्य म्हणून घोषित केलेला आहे. आणि छोट्या चमूंसाठी उद्या कदाचित मेजवानी असेल, रविवार असणार आहे, सुट्टी असल्यामुळे कदाचित बालचमूंची गर्दी दिसेल आपल्याला, कारण विविध कार्यक्रम मी पत्रिकेमध्ये पाहिले. तर ह्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना मी फर्ग्युसन महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिलात, आपण सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद तडके सर. यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंदजी काटीकर यांना मी संमेलनाची भूमिका मांडण्याची विनंती करते. सर्व मान्यवरांना नमस्कार. विवेक साहित्य संमेलनाचा जेव्हा प्रस्ताव आला होता तेव्हा स्वाभाविकपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि छोटा संच असल्यामुळं समोरचा साहित्यिक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद घडावा ही आपली अपेक्षा आहे आणि ती घडते दरवर्षी. त्यामुळं आपण वेगवेगळे प्रयोगही या निमित्तानं करत राहतो.
अर्चनांनी आत्ता या सगळ्या कार्यक्रमांची मालिका आपल्यासमोर सांगितलेलीच आहे. तर आपण सगळेजण या साहित्य संमेलनाचा खऱ्या अर्थाने लाभ घेऊया, आनंद घेऊया. सगळेजण पुरेसा वेळ काढून आलेले असतात, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा व्हाव्यात, आपल्या मनातले साहित्यविषयक प्रश्न यांची देवाणघेवाण व्हावी आणि आपली साहित्याची समज समृद्ध व्हावी, ही अपेक्षा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची आहे. मोठ्या मान्यवरांनी स्थापन केलेली ही संस्था समाजातल्या चांगल्या घटनांना कायम पाठिंबा देत आलेली आहे. तसाच हा कार्यक्रम आहे. त्यामुळं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची भूमिका त्या काळात ज्यांनी संस्था स्थापन केली त्यांनी देश घडवण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी एक वेगळं साधन असं म्हणून कदाचित विचार केला असावा. आज आपण तेच हेतू डोळ्यासमोर ठेवून सुराज्यासाठी एक साधन म्हणून या विवेक साहित्य संमेलनाचा विचार करत आहोत. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आणि ही संधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला मिळाली त्याबरोबर या सगळ्या ज्या सहआयोजक संस्था आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो, उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो, स्वागत करतो आणि मग ही माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद काटीकर सर. या संमेलनासाठी आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर आसावरीताई काकडे आणि डॉक्टर रमेशजी वरखेडे हे दोघंही जण उपस्थित इथे आहेत आज आणि त्यांचा सहभागही आहे या संमेलनामध्ये. तर अशा आसावरीताईंना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. 7वं नुक्कड साहित्य संमेलन आज सुरू होतं आहे. विवेक साहित्य मंचाने आणि अनेक सहयोगी संस्थांनी हे आयोजन केलेलं आहे. या संमेलनात मी प्रथमच सहभागी होते आहे आणि आयोजकांनी मला यामध्ये सहभागी करून घेतलं याचा आनंद सुरुवातीला व्यक्त करते. डॉक्टर रमेश वरखेडे सर हे बीजभाषण करणार आहेत असं पत्रिकेमध्ये होतं. तेव्हा मला असं वाटलं की सर आधी बोलतील आणि मग मी बोलायचं असेल तर मला काहीतरी थोडा आधार मिळेल. पण सुरुवातीलाच मला बोलायला सांगितल्यामुळे थोडं सोपं आणि थोडं अवघड आहे. मी अर्चनाताईंना विचारलं की काय बोलणं अपेक्षित आहे, तर त्यांनी सांगितलं की एकूण साहित्य व्यवहार आणि त्याचं महत्त्व याविषयी तुम्ही बोलावं. तर साहित्य व्यवहार म्हटल्यानंतर मूलभूत 2 गोष्टी समोर येतात, त्या म्हणजे लेखन आणि वाचन. आणि या दोन्हीची माध्यम, या दोन्हीचं भाषा हे आहे. आता आपल्या मातृभाषेला, मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याचा आपल्याला आनंद आहे, अभिमान आहे. आणि त्याबरोबरच एक कर्तव्यही आपल्या पाशी आलेलं आहे की तो दर्जा आपण टिकवायला पाहिजे किंवा वाढवायला पाहिजे, आपली भाषा जतन केली पाहिजे. तर या 3 स्तरांवर साहित्याचा कसा विचार होतो, तर सुरुवातीला भाषेचा विचार केला तर भाषेचा हा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. म्हणजे साहित्याच्या अंगाने तर होतोच, पण भाषेचा इतिहास आणि भाषेचं स्वरूप, भाषेचं व्याकरण या दृष्टीने पण भाषेचा विचार होत असतो. आणि भाषेला, मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा दिला गेला तेव्हा या सर्व स्तरावर आपल्या भाषेचा अभ्यास ज्येष्ठ आणि पूर्वीच्या अभ्यासकांनी करून ठेवलेला आहे. यानंतर या विषयावर एक चर्चासत्रच आहे, त्यामुळे मी त्यावर विशेष बोलत नाही. जरा पाणी. तर भाषेचे जे विविध घटक आहेत, म्हणजे लेखन आणि वाचन या 2 ज्या मुख्य मूलभूत गोष्टी आहेत, त्याच्यासाठी त्याचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये
वेगवेगळ्या साहित्यिक संस्था, प्रकाशन संस्था, पुस्तक विक्रेते, साहित्य संमेलनं भरवली जातात ती त्यांचे आयोजक, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात, त्या शिष्यवृत्त्या दिले जातात त्या संस्था, आणि या शिक्षण संस्था असतात, सिनेमा, नाटक, दूरदर्शन, नियतकालिकं असे वेगवेगळे घटक, किंवा सरकारी संस्था, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ अशा संस्था, हे सगळे घटक साहित्य व्यवहारामध्ये कार्यरत असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारे साहित्याला एक प्रेरणा देत असतात. या प्रत्येकाविषयी खूप सविस्तर बोलता येण्यासारखं आहे, पण मला असं वाटतं की लेखन आणि वाचन ह्या दोन मुख्य ज्या प्रक्रिया आहेत त्याविषयी मी अधिक सांगेन. साहित्य म्हणल्यानंतर त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, वैचारिक, ललित लेखन हे सर्व प्रकार येतात. त्याचप्रमाणे संशोधन, समीक्षा या देखील गोष्टी येतात. पण या सगळ्याचा मूळ उद्देश काय आहे, हे कशासाठी केलं जातं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा लिहिलं जातं तेव्हा प्रत्येकाचा काय त्याच्यामागे हेतू आहे याचा पण विचार केला जातो. तर व्यक्तिशः मला लेखनाच्या बाबतीमध्ये असं वाटतं की लेखन करणाऱ्या व्यक्तीला स्वतः व्यक्त झाल्याचा आनंद मिळतो, किंवा जे त्याच्या मनामध्ये येत असतं किंवा आजूबाजूचं वातावरण पाहून त्याच्या मनात प्रतिक्रिया उमटत असतात, तो ते आपल्या लेखनातून विविध प्रकारे मांडत असतो. मला स्वतःला असं वाटतं की लेखनाची मूळ प्रेरणा ही आपण अधिक समृद्ध माणूस व्हावं, अधिक चांगलं माणूस व्हावं ही असली पाहिजे. आणि त्या प्रकाराने मी अशा कुठे कुठे वाचन केलं त्यात असं वाचलेलं आहे की लेखन करताना आपण त्याच्यामध्ये स्वतः व्यक्त होत असतो, लेखन व्यक्ती म्हणून. तेव्हा आपले विचार आणि आपलं जे काही संचित आहे ते आपल्या लेखनात येत असतं, आणि आपलं व्यक्तिमत्व जसं लेखनात येतं तसंच आपल्या लेखन कृतीमुळे आपण घडत असतो. तर लेखन आणि आपलं असणं, आपलं घडणं या परस्पर पूरक अशा गोष्टी आहेत, असं माझी धारणा आहे. आणि माझ्या सगळ्या लेखनाच्या मुळाशी हाच विचार आहे. आत्ता समोर विद्यार्थी फारसे दिसत नाहीत, पण मला असं वाटतं की प्रत्येकजणच लेखन करेल असं नाही, वाचनही केलं जातं. आणि वाचन करताना देखील आपण काय वाचतो, कसं वाचतो, किती वाचतो, कशासाठी वाचतो हे मुद्दे महत्त्वाचे असतात. आणि त्या सगळ्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आपली जडणघडण व्हावी हा हेतू असावा असं मला वाटतं. चांगलं माणूस होण्यासाठी आपण जशा इतर काही अनेक गोष्टी करतो त्यातलं कलेची उपासना, वेगवेगळ्या कला आहेत आणि त्या सगळ्या कला ह्या अभिव्यक्तीचं साधनच असतात. एका ठिकाणी असं पुलंनी म्हटलं होतं की तुम्हाला शिक्षण हे अर्थार्जनाचं साधन मिळवून देईल, परंतु कला तुम्हाला काय म्हणजे जगायला अर्थार्जनाचा उपयोग होतो, पण कलाकृती किंवा कलेची साधना किंवा कलेचा एक ध्यास या गोष्टी तुम्हाला कसं जगावं हे सांगत असतात. त्यामुळे कलेची उपासना करावी असं त्यांनी सुचवलं होतं. या नंतर बरेच वक्ते बोलणार आहेत आणि त्यांच्यातून अनेक मुद्दे पुढे येतील.
तर मी माझ्या मनोगताचा समारोप, माझा जो मुद्दा आहे की अधिक चांगलं माणूस होण्यासाठी लेखन करावं, त्या अर्थाची एक कविता वाचून मी माझं मनोगत थांबवते. ही कविता मूळ हिंदीमध्ये आहे आणि विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी लिहिलेली आहे. त्याचा मी अनुवाद केला आहे आणि तरीही काही बाकी राहील या नावानं एक संग्रह प्रकाशित झाला आहे, त्यामध्ये ही कविता आहे. अधिक चांगली कविता लिहील तोच जो अधिक चांगला कवी असेल. अधिक चांगली कविता लिहील तोच जो अधिक चांगला कवी असेल. जेव्हा तो लिहित असेल सर्वात चांगली कविता, नक्कीच तो त्यावेळी सर्वात चांगला माणूस असेल. ज्या जगात लिहिल्या जातील अधिक चांगल्या कविता, तेच असेल अधिक चांगलं जग. शब्द आणि अर्थ म्हणजे कविता नाही, सर्वात सुंदर स्वप्न आहे सर्वात चांगल्या माणसाचं. सर्वात सुंदर स्वप्न आहे सर्वात चांगल्या माणसाचं. धन्यवाद. धन्यवाद सवरीताई. डॉक्टर रमेशजी वरखेडे यांचा परिचय जेव्हा अर्चनाताईंनी मला पाठवला तेव्हा तो वाचत असताना त्यातनं एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली. परिचयामध्ये आपण तांत्रिक मुद्दे खूप असतात, आपल्या काय शिक्षण आहे, कुठे काम करतो आहे, पण सरांचा परिचय वाचल्यानंतर प्रत्येक ओळीला हे जाणवत होतं की मराठी भाषेसाठी असलेली त्यांची तळमळ आणि मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम, जे मला स्वतःला विशेष भावलं. मराठी काव्य समीक्षा विचार यावर सरांचा PhDचं संशोधन हे झालेलं आहे आणि मी आत्ताच म्हटलं तसं 1988 साली धुळे येथे कासव आणि मराठी प्रगत अध्ययन संस्था इथे संस्थापक संचालक म्हणून सरांचं काम आहे. आणि मराठीसाठी काय काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे पैलू एकाच भाषेचे आपण कसा पोत सांभाळून करू शकतो, तर खानदेशातल्या बोलींचं समाजभाषा वैज्ञानिक सर्वेक्षण असेल किंवा प्राचीन हस्तलिखितांचं काम असेल, श्रीवाणीसारखं नियतकालिक सुरू करणं असेल किंवा भारतीय मराठी अभ्यासक परिषदेचं त्यांचं काम असेल, या सगळ्यातनं मराठीवरचं प्रेम दिसतं. आणि पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या सर्व विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाची आखणी करण्यामध्येही सरांचं विशेष योगदान आहे. आणि विविध मान्यताप्राप्त संस्थांचे सदस्य म्हणून मराठी भाषेसाठी ते सतत कार्यरत असतात. साहित्य क्षेत्रातील विविध संस्थांमध्येही सन्मानपद भूषवित आहेत. तर मी डॉक्टर वरखेडे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या या संमेलनाचं बीजभाषण करावं. पाण्याची बाटली मी घेऊन आलो तेव्हा आपलं लक्षात आलं असेलच की मास्तर आता 30-40 मिनटं काय सोडत नाही. तर सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो. आज माझं विवेचन मला माझा जुना मित्र विजय काचरे, जो माझा सतत टीकाकार असायचा, त्याच्यासमोर बोलताना जरा धाडस करून बोलावं लागेल मला, पण मोरेदादा समोर असल्यामुळे ते सांभाळून घेतील असं मी समजतो. तर रसिक हो, नुक्कड साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची आपण मला संधी दिली, यासाठी मी आयोजकांचं सर्वप्रथम आभार मानतो. या संमेलनाला उपस्थित असलेले आपण सर्व लेखक आणि रसिकजन यांचं स्वागत करतो आणि या संमेलनाचं उद्घाटन झालं असं अधिकृतपणे जाहीर करतो. सामान्यतः साहित्य संमेलनामधून काही साहित्य विमर्श व्हावा अशी अपेक्षा असते. आजचं संमेलन हे अभिजात भाषेला जरी धरून होणार असेल तरी त्यावर मोरे सर बोलणार आहेत संध्याकाळी, म्हणून मी त्याची काही आवृत्ती करत नाही. चालेल ना दादा? ओके. तर मग साहित्याचा काही विमर्श व्हावा, साहित्याचं वर्तमान आणि भविष्य याविषयी काही चिंतन संवाद व्हावा अशी एक प्राथमिक अपेक्षा असते संमेलनातून.
परंतु अलीकडे साहित्य संमेलनांना जत्रा उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे. वाङ्मयीन पर्यटन म्हणून संमेलनामध्ये जाण्याची फॅशन रूढ होते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुक्कड परिवाराने फेसबुक आणि सोशल मीडिया या आभासी मंचांवर लेखन करणाऱ्या लेखकांना आणि वाचकांना समोरासमोर आणून संवाद घडवण्याची जी कल्पना आणली आहे ती आतापर्यंतच्या संमेलनांपेक्षा वेगळी आहे. म्हणून या आयोजकांचंही मी अभिनंदन करतो आणि या भूमिकेतून काही 2-4 मुद्दे उपस्थित करू इच्छितो. सुरुवातीला मराठी साहित्याचं वर्तमान काय या प्रश्नापासून चर्चासंवादाची सुरुवात करता येईल. गेल्या 5-25 वर्षात मागे जाऊन पाहिलं तर असं लक्षात येतं की भद्र संस्कृतीतला जो लेखक वर्ग होता त्याच्या तुलनेने आता जनसंस्कृतीतल्या लेखकांचा सहभाग वाढला आहे. मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे मराठी साहित्यातल्या अनुभवाचा पैस विस्तारला आहे. विविध जातीवर्गातल्या बोलींच्या सौंदर्य लयींचा मराठी साहित्याच्या निवेदनशैलीत प्रवेश झालेला आहे. अभिव्यक्तीचा भाषिक पोत वधारला आहे. मात्र असं असलं तरी समग्र लोकजीवनातल्या बौद्धिक वाङ्मयीन संस्कृतीचा कस वाढला आहे असं काही दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज साक्षर झाला. गावोगावी शाळा महाविद्यालये निघाली. पण या शैक्षणिक पाठोपाठ पुस्तकांची दुकानं निघालीत का गावोगावी? सार्वजनिक वाचनालयांची चळवळ वाढली का? ठिकठिकाणी स्टडी सर्कल्स किंवा अभ्यास मंडळं निघालीत का? असं चित्र दिसत नाही. ना मराठी पुस्तकांचा खप वाढला, ना वैचारिक नियतकालिकांची वाढ झाली. सार्वजनिक जीवनामध्ये जर पाहिलं तर उथळ शेरेबाजी आणि वैयक्तिक टीकाटिप्पणीच्या पलीकडे बौद्धिक वाद झडताना दिसत नाहीत. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक मंचांवर काय आहे तर विचारविमर्शापेक्षा उथळ रंजनवादी जलशाची पातळी या मंचांनी गाठलेली आहे. काही सन्माननीय अपवाद सोडले तर झडप घालून पुस्तक उचलावे असं काही लिहिलं जाताना दिसत नाही. वाङ्मयीन अभिरुचीचा आणि त्याच्या प्रगल्भतेचा जरा दुष्काळच जाणवतो आहे. आज आपण बदलतं अर्थकारण, शहरीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरण अशा प्रभाव क्षेत्रांनी घेरलेल्या तंत्र सांस्कृतिक युगामध्ये जगतो आहोत. आणि या वर्षापासून तर अल्फा पिढी जाऊन आता बीटा पिढीचं पर्व सुरू झालेलं आहे. डिजिटल क्रांतीमुळे मोबाईल आणि संगणकाचा पडदा हे सामाजिक संपर्काचं नवं माध्यम हाती आलं आहे. या माध्यमातून आपण सगळे डिजिटल नेटिझन्स खूप बोलत असतो, पण आत्मसंवादाच्या वाटा खुल्या करणारी संभाषितं त्याच्यामध्ये किती असतात याचं फारसं समाधानकारक उत्तर मिळत नाही. वास्तविक नवं अनुभव क्षेत्र जन्माला घालण्यासाठी मुक्त अवकाश देणारी ही माध्यमं आहेत. साहित्य आणि कलांच्या क्षेत्रात नवी प्रतिमानं निर्माण करण्याची संधी या माध्यमांनी उपलब्ध करून दिली आहे. या डिजिटल माध्यमातून सर्जनशील साहित्याचे निरनिराळे रूपबंध विकसित व्हावेत, त्यासाठी नव्या दमाच्या लेखकांना साद घालण्याचं काम नुक्कड साहित्य चळवळीनं सुरू केलं. ही त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी स्वागतार्ह घटना आहे. जागतिक वाङ्मयाचं जर आपण मागोवा घेतला तर जैव अभियांत्रिकी, चमत्कारिक शस्त्रक्रिया, समुद्र तळातल्या वसाहती यांचा रहस्यभेद करणाऱ्या वैज्ञानिक कथा कादंबऱ्या भरपूर लिहिल्या जात आहेत. उदाहरणार्थ जुरासिक पार्क कादंबरीचा लेखक मायकल क्राफ्टन यांना अलीकडेच जैवतंत्रज्ञानाचे चमत्कार आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या विषयावर नेक्स्ट नावाची एक कादंबरी लिहिली आहे.
तंत्रवैज्ञानिक बदलांनी मानवी जीवनामध्ये जी घुसखोरी केलेली आहे त्यावर आता साहित्य लिहिलं जात आहे. विल्यम गिबन्स याचं न्यूरोमॅन्सर ही जी कादंबरी प्रसिद्ध झाली त्यानंतर संबंध जगामध्ये सायबर पंक हा एक नवा प्रवाह उदयाला आलेला आहे. परंतु संकल्पनात्मक आणि भावनात्मक ज्ञान यांचं संतुलन साधणारं विज्ञान साहित्य निदान मराठीत तरी लिहिलं गेलेलं नाही. सुपर सायन्स वर्गामध्ये मोडणाऱ्या विषयांच्या बरोबर मेंदू, बुद्धी, स्वप्न, विचार प्रक्रिया ह्या ज्या मानवाच्या भावनात्मक आंतरिक वास्तवाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रकाश टाकणारं विज्ञान साहित्य जर मराठीत लिहिलं गेलं तर ते आपल्या बौद्धिक जाणीवा रुजवण्यासाठी पोषक ठरणार आहे. भविष्यात होणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीचं प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा समाज जीवनावर, मानवी भावना आणि कर्तृत्वावर होणारा परिणाम याविषयीचं ललित साहित्य मराठीतून लिहिलं जाण्याची अपेक्षा आहे. वैज्ञानिक फॅन्टसींपेक्षा नैसर्गिक घटितांशी नातं जोडणाऱ्या विज्ञान साहित्याची निर्मिती होत राहिली तर माणसाचं आंतरिक उपरेपण संपेल. असं समाजचिंतनाला प्रवृत्त करणारं मानव मध्यवर्तीत्व असलेलं विज्ञान साहित्य मराठीतून लिहिलं जावं यासाठी नुक्कडसारख्या वाङ्मयीन चळवळींनी पुढाकार घ्यायला हवा. आजकाल जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना राजकारणानं ग्रासलेलं आहे, पण राजकीय साहित्याची मात्र वाणवा आहे. म्हणजे ज्या अर्थाने जॉर्ज ऑरवेलने 1984 किंवा ॲनिमल फार्म दिलं, किंवा अगदी आपल्याकडे अरुण साधूंनी सिंहासनसारखी कादंबरी दिली, गप्रप्रधानांनी साता उत्तराची कहाणीसारखी दिली, असं राजकीय साहित्य सध्या लिहिलं जात नाही आहे. खरं पाहिलं तर साहित्यिक हा त्याच्या सामाजिक नैतिक मूल्यदृष्टीतून समाजाची धार्मिक आणि राजकीय जीवनाविषयीची संकल्पनात्मक चौकट बदलू शकतो. तसा पूर्वी इतिहास आहे. ग्रीक शोकनाट्य, रामायण महाभारतासारखी आर्ष महाकाव्य, बुद्धाच्या जातक कथा, ज्ञानदेव तुकोबा आणि रामदासांचं संत साहित्य यांनी ही भूमिका निभावलेली आहे. ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीमध्ये शीम परांजपे, कृप्र खाडिलकर, टिळकांसारखे निबंध लेखक यांनी वक्रोक्ती, विडंबनात्मक आणि रूपकात्मक शैलीचा वापर करून राजसत्तेविरुद्धच्या असंतोषाला वाट करून दिलेली आहे. गेल्या अर्धशतकामध्ये अरुण साधू, गोपू देशपांडे यांनी असा काही प्रयत्न केलेला आहे, पण तसं आत्ता होताना दिसत नाही आहे. राजकीय सामाजिक अस्वस्थता आणि शोषणाच्या जाणीवेतून साहित्य निर्माण होतं असं आपण म्हणत असू तर समकालीन राजकारणाची आणि सत्ताकारणाची आशयसूत्र साहित्यामध्ये अपरिहार्यपणे यायला हवीत. या संमेलनातून अशी काही आशयसूत्र ऐरणीवर आणण्याविषयी काही चर्चा होऊ शकेल का, असा एक प्रश्न मला उपस्थित करावासा वाटतो. राजकारण आणि सत्ता यांच्यामध्ये नेहमी अभेद असतो. सत्तेच्या राजकारणाची ही व्याप्ती शिक्षण क्षेत्र, बौद्धिक, धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय, क्रीडा, कृषी, साहित्य, कला या सर्व क्षेत्रांना राजकारण आणि सत्ताकारण व्यापून उरलेलं आहे. अगदी अलीकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे सत्ताकारण चालतं त्याच्यावर ऱ्हासचक्र नावाची अरुण गद्रेंची कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. उदाहरणासाठी अगदी कुटुंबातला उंबरा ओलांडून घराघरातल्या नातेसंबंधांपर्यंत राजकारणाच्या आणि सत्ताकारणाच्या झळा येऊन पोचलेल्या आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं की हिंदुस्थानचा खरा प्रश्न राजकीय नसून सामाजिक आहे. आपल्या राजकीय अडचणी सामाजिक कमजोरीतून उत्पन्न झालेल्या आहेत. जात, धर्म आणि आर्थिक गट हे आपल्या राजकारणाचे सामाजिक आधार आहेत.
राजकारणात जातींचं प्राबल्य कमी होण्याऐवजी वाढत गेलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसतो, सत्तेची झिंग समवण्याची त्यांना हौस असते. त्यामुळे ते विविध समाज घटकांविषयी जनमानसामध्ये खऱ्या खोट्या प्रतिमा निर्माण करून, भडकावणारी भाषणं करून सामाजिक अविश्वास, गैरसमज आणि दुरावा निर्माण करतात. त्यांच्या वाचा शब्द विषाणूंमुळे सामाजिक करोनाची सध्या साथ आलेली आहे. कमकुवत झालेली धर्मसंस्था आणि राजकीय पक्षसंघटना आपली सामूहिक जबाबदारी विसरून धर्मस्थळांना आणि राजकीय मंचांना जत्रेचं स्वरूप देऊ लागले आहेत. धार्मिक प्रवचनांना आणि राजकीय सभांना जलशाचं स्वरूप येऊ लागलेलं आहे. हे सामाजिक ग्लानीचं चिन्ह आहे. खरं म्हणजे कोणतीही चळवळ केवळ वलयांकित व्यक्तीच्या प्रभावाने पुढे जात नसते. विचारमंथनातून प्रश्नांची आणि विकासाची समज वाढवणं महत्त्वाचं असतं. यापूर्वीच्या वैचारिक साहित्यानं ही भूमिका निभावली होती. परंतु आज घडीला सगळेच विचारवंत मौनात गेले आहेत. समाज माध्यमांवरील लेखनामध्ये हे विषय बऱ्याचदा खिल्ली उडवणं, चेष्टा करणं या पातळीवर अडकून राहतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा जेव्हा मूल्यात्मक प्रश्न उपस्थित होतात तेव्हा तेव्हा साहित्यिकांनी या विषयातली आशयसूत्र ऐरणीवर आणण्याची गरज आहे. प्रश्न अनेक पदरी असतात. त्यामुळे बाजू घेणं किंवा विद्रोह पत्करणं यापेक्षा त्यातला मूल्यसंभ्रम तपासणारं साहित्य लिहिलं जाणं आवश्यक आहे. असत्याचा काटेकोर नकाशा काढण्याची जबाबदारी आजच्या नवलेखक वर्गावर येऊन पोचली आहे. चांगलं राजकीय साहित्य हे कधीही पक्षपाती नसतं. राजकीय हेतू आणि कलात्मक हेतू एकरूप करणं ही लेखकांची खरी कसोटी असते. जसं मी ॲनिमल फार्मचं उदाहरण दिलं. साने गुरुजींची आस्तिक कादंबरी किंवा व्यंकटेश माडगुळकरांची सत्तांतर कादंबरी यांनी हे पथ्य सांभाळलं आहे. राजकीय हेतू आणि कलात्मक हेतूंचं एकरूपत्व. सत्य घटना केवळ साध्या नजरेच्या आवाक्यात येत नसते. त्यासाठी खोलात जाऊन तपास करावा लागतो. पुराव्यांची चिकित्सक बुद्धीनं छाननी करावी लागते. तेव्हा कदाचित सत्य हाती आलं तर येतं. हा जॉर्ज ऑर्वेलनं दिलेला इशारा लक्षात घेऊन साहित्यिकांनी आपल्या कल्पक प्रतिभेला अभ्यासाची आणि व्यासंगाची जोड देणं आवश्यक आहे. लेखक हा अन्य माणसांसारखाच असला तरी तो जास्त संवेदनशील असतो. तो लोकांचा प्रतिनिधी म्हणूनही बोलत नाही किंवा सदाचरणाचा प्रवक्ता म्हणूनही लिहित नाही. तुलनेनं त्याचा आवाज क्षीणच असतो, पण तो क्षीण असला तरी विश्वसनीय असतो, कारण त्याचं आत्मभान जागं असतं. साहित्यिक हा क्रियाशील प्रज्ञावंत असतो. तो समाजाला नवा विचार देऊ शकतो. असा विश्वसनीय विचार देणाऱ्या वैचारिक निबंधांची परंपरा मराठीमध्ये आता उरलेली नाही. एक सदानंद मोरे यांचा अपवाद सोडला तर वैचारिक गद्याची परंपरा जवळपास संपली आहे. वर्तमान प्रश्नांचा पेच सोडवण्यासाठी पूर्वकालीन संहितांचं पुनर्वाचन करण्याचा प्रकल्प सदानंद मोरेंनी स्वीकारला आहे. जातनिरपेक्ष इतिहास लेखनाची गरज हेरून त्यांनी मराठेपणाचा सकल जनवादी आशय पुढे आणणारं लेखन केलं आहे. आम्ही मराठे सब्राह्मण संकीर्ण आहोत. या संकीर्णपणातच मराठ्यांचं मराठेपण आहे. हा विचार खणखणीतपणे त्यांनी गरजा महाराष्ट्रामधून अधोरेखित केला आहे. अशा प्रकारच्या वैचारिक लेखनाची मात्रा वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी नुक्कड साहित्य संमेलनातून विचार व्हावा आणि बेदरकर तुमच्यासारख्या लोकांनी पण विचार करावा. साहित्याचं प्रयोजन काय? साहित्य हे भावाभिव्यक्तीचं आणि विचारांच्या देवघेवीचं माध्यम आहे. बाह्य जीवनातला कोलाहल आणि माणसाचं आंतरिक जीवन यांच्यामधला ताणतणाव, वैचारिकता आणि सामाजिकता याचं द्वंद्व हे साहित्याचं आशयद्रव्य असतं. वास्तवाच्या आंतररचना तपासणं आणि त्याची प्रतिमारूपात संघटना बांधणं
हे कथा कादंबरी लेखकांपुढचं आव्हान असतं. वास्तव आणि मानवी अनुभवातल्या चैतन्य स्रोतांच्या परस्परावर्तनाचा खेळ मांडून तो लेखक वास्तवाची पुनर्घटना साधत असतो. वास्तवाचं प्रातिभासिक रूपांतरण करण्यासाठी तो निरनिराळ्या रचनातंत्रांचा आणि निवेदन पद्धतींचा वापर करत असतो. तुम्ही जर राजन गवस यांची बळीचा कादंबरी वाचली असेल तर तिथे अशा रचनातंत्रांचा खेळ मांडून वास्तवाचा तळ शोधणारी कथनतंत्र त्यांनी निर्माण केलेली आहेत. असं प्रयोगशील साहित्य लिहिलं गेलं पाहिजे. अशा सौंदर्य रचना हीच तर साहित्याची पूर्व अट असते. जॉर्ज ऑर्वेलने एका ठिकाणी म्हटलं होतं की रेल्वे वेळापत्रक सोडलं तर कोणतंही पुस्तक रचना सौंदर्याचा विचार केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून याही अंगाने इथे चर्चा व्हायला हवी. आपल्याकडे बऱ्याच पाश्चिमात्य साहित्याचे नमुनादर्श प्रमाण मानून त्यांचं ठोकळेबाज अनुकरण करण्याकडे लेखकांचा कल असतो. पण कादंबरीकार किंवा नाटककार हा केवळ गोष्ट सांगत नसतो, तो संविधान करत असतो. स्टोरी टेलिंगने प्लॉट असतो त्याच्यामध्ये. या कथनतंत्रामागे लेखकाची सामाजिक राजकीय मूल्यदृष्टी आणि भाषिक वाङ्मयीन डावपेचांच्या व्यूहरचना दडलेल्या असतात. ब्रेशचं नाट्यतंत्र जर तुम्ही पाहिलं, व्ही इफेक्टचं, अपरिमाणाचं, कॉकेशियन चॉक सर्कलसारख्या नाटकामध्ये तो लोककथाच घेतो, पण त्या लोककथेमधून ज्याला आपण कसेल त्याची जमीन वगैरे सारखे जे प्रश्न आहेत ते तो हाताळतो, धक्कातंत्र वापरतो. तर त्याच्यामध्ये त्याची एक व्यूहरचना दडलेली असते. आपल्याकडे कथासरित सागर, महाभारत याच्या बहुस्वरीय कथन परंपरा आहेत. त्यांचा एक फार मोठा सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला आहे. अशा मराठी वाचकांना पाश्चिमात्य संस्कृतीतल्या या ज्या ठोकळेबाज लेखनतंत्रांचं आपले लोक अनुकरण करतात त्यातला सांस्कृतिक उपरेपणा खटकतो. मराठी वाचकाला बनगरवाडीची निवेदन शैली जितकी आपली वाटते तितकी नवलेखकांची शैली भावत नाही. विलास सारंगांच्या सोलेदादसारख्या कथेतली वस्तुनिष्ठ वास्तवापासून छाटलेली पात्र किंवा श्याम मनोहर यांची असंबद्ध गोष्टी कथानकात मिसळवणारी कळमधली निवेदन शैली मराठी वाचकांच्या पचनी पडत नाहीत. प्रयोगशील आहेत, मला टीका नाही करायची, पण आपल्याला पचनी पडत नाही. आपली परंपरा ही वेगळ्या पद्धतीने संस्कारित झालेली आहे. मूल्य संस्कृती सापेक्ष असतात. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी मूल्यव्यवस्था असते. माणूस हा त्याच्या सांस्कृतिक सामाजिक संबंधामध्येच अस्तित्वात असतो. ज्ञानोबा तुकोबांनी रचलेलं द्वंद्वमूल एकतेचं सावळं संविधान हा मराठी साहित्याचा नमुनादर्श आहे. अपसरण प्रवृत्ती हा भारतीय स्वभाव धर्म नाही. त्यामुळे भारतीय साहित्याचा नायक आउटसाइडर होऊ शकत नाही. छत्र संस्कृतीतही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तो सामिलकीच्या जागा शोधत असतो. साने गुरुजींच्या कादंबरीचे नायक हिंदू आणि बौद्ध, वैष्णव आणि सुफी यांच्यातल्या सामिलकीच्या जागा शोधत कादंबरीतल्या वास्तवाची पुनर्घटना करायला प्राधान्य देतात. नेमाड्यांच्या देशीवादाने भारतीय समाजाची पश्चिमेच्या आधुनिक समाजाहून वेगळी अशी सांस्कृतिक ओळख रचण्याचं काम केलं आहे. देशी याचा अर्थ भूमीशी जोडलेलं. देशीवादात व्यक्तीपेक्षा समाज महत्त्वाचा असतो. परंपरा हा समाज जीवनातला समृद्ध घटक असतो. त्याच्यातल्या आंतरसंबंधांचा तपास करणं, मूल्यसंकल्पनांचा तळ शोधणं ही देशीवादी साहित्याची कार्यक्रम पत्रिका असते. आपल्या सामूहिक लोकजाणीवांचा मूल्याशय व्यक्त करण्यासाठी पाश्चात्य निवेदन तंत्रांपेक्षा भारतीय कथन परंपरेतल्या दृष्टांत कथा, परिमंडल कथा अशी देशी निवेदन तंत्र खूप समर्पक आहेत. या देशी कलातंत्रांना अनुसरून लेखन करणारे भालचंद्र नेमाडे, राजन गवस, प्रवीण बांदेकर यांचं प्रयोगशील लेखन मराठी वाचकाला त्यामुळे उपरं वाटत नाही. कला व्यक्तिनिर्मित असली तरी सर्जनशीलता सामूहिकतेत असते.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सामूहिक निर्णवीतला हा संवेदन स्वभावच वाङ्मयीन संस्कृती घडवीत असतो. दिलीप चित्रे यांनी म्हटलं होतं की खंडोबा विठोबा, खंडोबा विठोबा हा संसारा एवढा एकसंग खडक, बनतो माझं देऊळ आणि माझं लेखा. महाराष्ट्राची विठोबा खंडोबा ही दैवत, संतांची ओवी अभंगातली कविता, आगरकर, फुले, आंबेडकर यांचा विवेकवादी विचार, टिळक, सावरकरांचा राष्ट्रीय बाणा यांच्या जाणीवातून मराठी संवेदन स्वभाव घडलेला आहे. तो नव्या पिढीतल्या साहित्यिकांनी जोपासला पाहिजे. लोककथा, व्रतकथा, कहाणी, रूपककथा, मालिका कथा, लीळा चरित्रात्मक कथा, भारूड, कीर्तनं, आख्यान, वग असे कितीतरी कथनबंध मराठी साहित्यामध्ये समृद्धपणे आलेले आहेत. या कथन परंपरांशी नातं ठेवून परंपरेची आणि नवतेची सांगड घालणारं साहित्य जर लिहिलं गेलं तर मराठी साहित्याचा मराठी बाणा कायम ठेवून आपण नवी संभाषित रचण्याचे प्रयोग यशस्वीपणे करू शकू असं मला वाटतं. आपली कथन परंपरा मुळीच कर्मठ नाही, ती खुली आहे. कहाणी ही बरीचशी नैतिक उदात्त भावाची, नायकाला कृती करायला अवसर देणारी असते. गोष्ट ही गावगप्पांसारखी मुक्त असते. गोष्टीचा नायक आत्ममुग्ध, अनुरक्त आणि स्वच्छंद असतो. पु शी रेग्यांनी गोष्टीचा हा स्वच्छंद कथनबंध योजून फार सुंदर चुंचट कथा लिहिलेल्या आहेत. गौरी देशपांडेने कावळ्या चिमण्याच्या कथनबंधातून स्त्रीत्वाच्या दुखऱ्या जाणीवांना वाट करून दिली आहे. तेंडुलकर, आळेकरांनी कीर्तन आख्यानांचा आकृतिबंध स्वीकारून आधुनिक मराठी नाटकाला मराठीच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा रंग चढवला आहे. बखरींचा कथनबंध वापरून गप्र प्रधानांनी साता उत्तराची कहाणीसारख्या रचनाबंधाशी, कादंबरीच्या रचनाबंधाशी सांगड घातली आहे. भारतीय साहित्यामध्ये वृत्तक हा स्वचरित्रात्मक कथनाचा रचनाबंध आहे. लक्ष्मीबाई टिळकांपासून दया पवारांपर्यंतच्या आत्मकथनातून तो नव्याने आवृत्त झाला आहे. चरित्र, वृत्तांत आणि भ्रमणगाथा या कथनबंधांचा मेळ घालून शरदचंद्र मुक्तिबोध, गोनी दांडेकर, अनिल अवचट यांनी आपल्या सांस्कृतिक लेखन परंपरेला पुढे नेलं आहे. अगदी आधुनिकोत्तर काळामध्ये सुद्धा राजन गवस यांनी बळीचा किंवा प्रवीण बांदेकरांनी उजव्या सोंडीच्या गणपतीमध्ये या आकृतिबंधांचा प्रयोगशील वापर केला आहे. तर्क अतर्काची बेमालून मिसळण करणारा मार्क्यूसचा जादुई वास्तववाद सध्या नव्या पिढीत प्रचलित आहे. पण कथासरित सागरसारख्या भारतीय परंपरेला हा जादुई वास्तववाद अपरिचित नाही. गिरीश कर्नाडांचं हयवदन, नागमंडल, जी.ए. कुलकर्णींच्या प्रवासीसारख्या कथांमधून हा जादुई वास्तववाद आपल्याला परिचित आहे. पण असं असलं तरी आजची उत्तर आधुनिकता वास्तवापासून तुटलेली आहे. उत्तर आधुनिकता ही भांडवलशाहीची एक आर्थिक सांस्कृतिक अवस्था आहे. या काळामध्ये डावे उजवे असं काटेकोर वर्गीकरण रद्दबातल झालं आहे. माध्यमात दिसणारे आणि माध्यमातून हद्दपार जाणारे असे दोनच वर्ग आता अस्तित्वात आहेत. या पण्य संस्कृतीमध्ये मूल्यांची पत कमी होऊन पैशाची सत्ता वरचढ झाली आहे. बुद्धिवादी लेखक, कलावंत, धर्मोपदेशक हे आपापलं ब्रँड नेम प्रस्थापित करण्यासाठी झटणारे संस्कृती उद्योजक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. वाङ्मयाच्या आशयद्रव्यात आणि रूपबंधातही बदल होत आहे. बाजारपेठीय मूल्यधारणांची भाषा कवितेतून अवतरू लागलेली आहे. हेमंत दिवटेंची एक कविता आहे, मी एक सेलेबल स्पेस झालो आहे. मी एक सेलेबल स्पेस झालो आहे, माझं जगणं एक सेलेबल टाईम झाला आहे. माझा आणि मनाचा स्पॉन्सर्ड प्रोग्राम झाला आहे. मी करप्ट झालो आहे. बाजारू अर्थव्यवस्थेत माणसाला विक्रीय वस्तूपेक्षा वेगळं प्रयोजन राहिलेलं नाही याची व्यथा या कवितेतून व्यक्त झाली आहे. या कवितांमधून कीबोर्ड, पासवर्ड, मल्टीटास्किंग अशी पोस्टमॉडर्न शब्दांची टोळधाड आलेली दिसते. मल्टीफ्रेनिक तुकड्यांचा कोलाज,
विरोधाभासी शैलींचं फ्युजन, रिमिक्सिंग, ब्रिकोलेज अशा वळणाची शब्दरूपं योजली जात आहेत. कवितेची लयसुद्धा इलेक्ट्रो अलंकारिक रूप धारण करून अवतरत आहे. श्रीधर तळीवे यांनी या प्रकारच्या कवितांचा उल्लेख चौथी नव्हता असा केला आहे. आजच्या सायबर संस्कृतीच्या युगामध्ये साहित्याचीच नाही तर समग्र जीवनाचीच परिमाणं बदलली आहेत. सायबोर्ग अर्थात उत्तर मानव किंवा पोस्ट ह्युमन ही मनुष्यत्वाची नवी संकल्पना उदयाला आली आहे. त्यातून सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यादर्शनात धक्का देणारं वाङ्मयीन अभिव्यक्तीचे आविष्कार पुढे येत आहेत. सायबर विश्वात व्हर्च्युअल कम्युनिटी अर्थात आभासी समाज अस्तित्वात आला आहे. गाव समाजाची संकल्पना हद्दपार झाली आहे. स्थळकाळनिष्ठ वास्तवाची जागा प्रतिमांनी घेतली आहे. प्रतिनिधित्वापेक्षा सिम्युलेशनला महत्त्व आलेलं आहे. या आभासी विश्वामध्ये आपण स्वतःला कसंही रचू शकतो, कितीही पद्धतीने रचू शकतो, पुनर्रचित करू शकतो, आपल्या ऐंद्रिय अस्तित्वापासून मुक्ती मिळवू शकतो. प्रत्यक्ष आणि प्रतिमा असणं आणि दिसणं या दोन गोष्टीमध्ये चलाखी करू शकतो. सायबर कल्पनेमध्ये निर्माण होणं आणि नष्ट होणं अशी सातत्यपूर्ण प्रक्रिया अभिप्रेत असते. सायबर ही पक्षीसदृश कल्पना आहे. सर्व दिशांना ज्याचे डोळे पाहतात, ज्याचे हातपाय सर्व दिशांना पसरतात, अशा अलौकिक पतत्र स्वरूपाची फिरत्या भिंगासारखी आभासी वातावरणात संचार करणारी चलप्रतिमा या संज्ञेतून सूचित होते. सायबर जगातल्या वस्तूंना आणि आंतरक्रियांना पदार्थमय रूप नाही. त्यामुळे आभासी वास्तवात संचार करणारं नवं लीळाचरित्र आता मराठी साहित्यातून अभिव्यक्त होऊ लागलं आहे. या व्हर्च्युअल जगातली माणसं मुखवटा घालून वावरतात. स्वतःच्या प्रोजेक्शनसाठी वेगवेगळे फिल्टर वापरून आपलं न्यूनत्व झाकण्याची संधी घेतात. एकापेक्षा अनेक जणांची डिजिटल डेटिंग करतात. अनुभवांपेक्षा अनुभवाचं प्रदर्शन अधिक आनंददायी मानतात. आपल्या छोट्या मोठ्या अनुभवांचे रीळमध्ये रूपांतर करण्याचा हव्यास धरतात. अशा या तंत्र सांस्कृतिक संक्रमणाच्या काळातला अनुभव विश्व हे साहित्याचं आशयद्रव्य बनतं आहे. नकलीची नक्कल, प्रतिरूपाची प्रतिरूपं, सिम्युलेशनचं तंत्र हे कथनबंधांच्या डोक्यावर बसलं असल्यामुळे वास्तव भ्रष्ट करणारी, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी चिन्ह नाचवली जात आहेत. मराठीत मकरंद साठे, प्रणव सखदेव, विश्राम गुप्ते हे लेखक अशा प्रकारच्या कथा लिहू लागले आहेत. प्रणव सखदेव यांनी व्हॉट्सॲप, फेसबुक, ईमेलच्या संवादात त्या तुकड्या तुकड्यांच्या कोलाजात विखंडित होणाऱ्या माणसाचं आयुष्याचं चित्रण कतरा कतरा जीता है या कथेमध्ये केलं आहे. आयडेंटिटी थेफ्टसारखे आशयसूत्र घेऊन बहुरूप्याची कथा लिहिली जाते आहे. अलीकडेच झोरान झिवकोविच या सर्बियन लेखकाचं द लायब्ररी या मोझाईक पद्धतीच्या कादंबरीचं नितीन रिंढे यांनी भाषांतर केलं आहे. ते प्रसिद्ध झालं आहे. त्यात संगणकीय विषाणूसारख्या तंत्रसांस्कृतिक गोष्टींनी हैराण झालेल्या लेखकाची कथा आहे. निनावी लेखकांची निनावी पुस्तकं असलेलं एक लघुत्तम डिजिटल ग्रंथालय आहे. असे अनेक विषय आहेत. सायबर विश्वात साहित्य किंवा कलानिर्मितीकडे केवळ खेळ म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे साहित्य लेखनासाठी आजकाल विषयांची वाणवा नाही. स्त्री पुरुषांचं डिजिटल डेटिंग किंवा सिच्युएशनमध्ये राहणं हा एक रोमॅन्टिक पण सामाजिक काळजीचा विषय आहेच. सायबर विश्वाच्या या प्रतिमा खेळात तुम्हाला स्वनिर्मित अवतार तयार करण्याची संधी आहे. त्वचेचा रंग, लिंग, पोत निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे वंश, जात या संकल्पनांचा तिथे संकोच होत आहे. ही त्यातल्या त्यात एक जमेची बाजू आहे. अर्थात या प्रतिमा खेळात जितक्या मुक्ततेच्या, स्वातंत्र्याच्या संभव शक्यता आहे तितकाच विश्वासार्हतेचाही प्रश्न आहे. त्यामुळे सायबर विश्वातलं हे नवसंरचित प्रतिमान आपल्या संस्कृतीत कितपत मान्य होईल हाही एक प्रश्न आहे. सायबर विश्वातल्या वाङ्मयीन संहिता ह्या खुल्या असतात, ओपन टेक्स्ट. त्या प्रतिसाद सन्मुख असतात, को क्रिएटिव्ह ॲक्ट चालू असते. त्या बहुवर्त प्रसवक्षम असतात.
तिथे जी वाचन प्रक्रिया चालू असते, जे अभिप्राय आणि प्रतिसादाचे खेळ चालू असतात, ज्या पूरक नोंदी पुरवल्या जातात, टीका टिप्पणी केली जाते, त्याच्यातून बीजसंहितेची एक बृहत संहिता मेटा टेक्स्ट निर्माण होते. बेदरकरने एक प्रयोग केला आहे, त्या काल्पनिक कथालेखकांना पत्र लिहायला उद्योग सांगितला आहे. त्याच्यातून एक मेटा टेक्स्ट जन्माला आले. त्याचं एक उदाहरण मला चटकन तो समोर दिसल्यामुळे आठवलं. मी वाचले बरं का ते. तर सांगायचा मुद्दा असा की अनेकांच्या सामिलकीतून एक मेटा टेक्स्ट निर्माण करण्याची किमया, एक नवा प्रकार या सायबर साहित्यातून आलेला आहे. मुख्य पात्रांच्या विषयी समांतर कथा प्रकाशित होऊ लागल्या आहेत. अशा ज्या फॅन कम्युनिटीजमधनंच फॅनझाईन, गर्लझाईन अशा वेब माध्यमांची, छंदपत्रिकांची चळवळ सुरू झाली आहे. त्यातूनच ऑनलाईन गटसमुदायांचा एक वाचक समाज तयार होतो आहे. त्यामुळे सायबर साहित्याच्या या खुल्या प्रांगणाचं म्हटलं तर आपण स्वागतच करायला हवं आहे. या निमित्ताने प्रशांत बागड याची एक हिचकॉक नावाची गोष्ट आहे, सांगतो थोडी. समकालीन बुद्धिमत्तेच्या निर्मिती प्रक्रियेत जी नकली सर्जनशीलता असते त्याच्यावर सूचक भाष्य करणारी ही रहस्यकथा आहे. जहाजातून सापडलेली एक अनोखी भंगार वस्तू असते. तिचं स्वरूप आणि अर्थबोध करण्यासाठी निरनिराळ्या लोकांना आमंत्रित केलं जातं. कुणाला ती भंगार वस्तू म्हणजे आरसा वाटते, कुणाला ते टंकलेखन यंत्र वाटतं, कुणाला तो प्राचीन बनावटीचा आर्ष कम्प्युटर वाटतो. तर तिथे काही शब्द लिहिलेले असतात. तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाचनातून माध्यमातून त्या भंगार वस्तूवरच्या कविता वजा शब्दचिन्हांचं वाचन केलं जातं. आणि तेव्हा कळतं की ही काही आर्ष कम्प्युटर किंवा आरसा बिरसा नसून ती एक कालबाह्य झालेली संगणक वस्तू आहे. जहाजात जे भंगार वस्तू वाहून नेतात त्यातली ती आहे असं कळतं. हे जेव्हा उलगडा होतो तेव्हा तो लेखक म्हणतो, साचला साठला अवघा जीवन विठ्ठल, साचला साठला अवघा जीवन विठ्ठल, टाकला वाटूनी बहुविध फोल्डर्समधून. संगणकीय युगातल्या एकात्मता भंगाची ही विराणी आहे. ती कथेच्या आशयाचा गाभा प्रकाशित करणारी तर आहेच, पण लेखकाच्या देशी मूल्यनिष्ठेलाही अधोरेखित करणारी आहे. श्रीधर तिळवीची एक कविता आहे, त्यात तो म्हणतो की रिकाम्या झालेल्या विटेवर कसा टेकेल तुझा ग्लोबल माथा. रिकाम्या झालेल्या विटेवर तुझा टेकेल कसा ग्लोबल माथा, इंद्रायणीच्या नॉन रेसिडेन्शियल पाण्यावर कशी तरंगती ठेवशील तुझी गाथा. असा सांस्कृतिक पेज या युगामध्ये निर्माण झाला आहे. हा सांस्कृतिक पेज आपण कसा सोडवणार आहोत हा आजच्या साहित्यिकांपुढचा कळीचा प्रश्न आहे. शेवटी कादंबरी लेखनाची एक गोष्ट सांगतो छोटीशी आणि मी थांबतो. एवढी अंडीच आहे बाटली तर. गाओ झिंगझियान, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं, त्याने शीतल साहित्याची संकल्पना मांडली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की साहित्य हा व्यक्तीचा आवाज असतो. तो कुठल्याही संप्रदायाशिवाय असला पाहिजे. कुठल्याही बौद्धिक तृष्णेला संतुष्ट करण्यापेक्षा मानुष्यता आणि आत्मिक चैतन्यासाठी जे अस्तित्वात येतं ते शीतल साहित्य. तिथे कुठलीही चळवळ किंवा सांघिक मदत कामाला येत नाही. उलट अशा सांघिक गोष्टी निर्मितीचा गळा घोटतात. या संदर्भात गाओने कादंबरी लेखनाची एक प्रक्रिया सांगितली आहे, फार मजेशीर आहे. ती अशी की प्रवासातला एकटेपणा घालवण्यासाठी लेखकानं पात्र निर्माण केलं तू. प्रवासातला एकटेपणा घालवण्यासाठी लेखकानं पात्र निर्माण केलं तू. पण तू हे मीचंच रूप असल्याने त्यालाही एकाकीपणानं ग्रासलं.
मग त्यानं ती निर्माण केले. कादंबरीतली ती तूच्या प्रेमात पडली. लेखकाला इथे स्त्री पुरुष संबंधांवर प्रकाश टाकण्याची एक जागा सापडली. ही कादंबरी म्हटलं तर मीचं प्रतिबिंब आहे. तो हा तीची पाठ आहे, छायेची छाया आहे. तो ती मी या सर्वनामाना कुठलाही चेहरा नाही. एखादं झाड किंवा पक्षी आपल्याला एकटा एकाकी दिसतो, पण झाड किंवा पक्षी एकाकी नसतं. व्यक्तीचं एकलेपण त्या झाडाशी पक्षाशी जोडलं गेलेलं असतं. बाहेरचं पाहणाऱ्याला आणि आत डोकावणाऱ्याला दोन डोळ्यांबरोबर एक तिसरा डोळाही असतो. एका अंतरावरून त्याला सगळं सम्यक दिसू शकतं. कादंबरीकार असं सम्यक दर्शन घडवण्याची किमया साधत असतो. अशी सम्यक दर्शन घेण्याची किमया हस्तगत झाली तर आपल्या हातून नक्की उत्तम साहित्य लिहिलं जाईल याची खात्री बाळगायला हरकत नाही. त्यासाठी लेखकांनी आपला तिसरा डोळा मात्र कायम उघडा ठेवला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर वरखेडे सर. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आणि आसावरीते आणि सरांच्या मार्गदर्शनाचा लाभही आपल्या सर्वांना झाला. पहिलं हे सत्र, उद्घाटनाचं सत्र इथे संपन्न झालेलं आहे आणि या सत्राला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते.